हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 54. सूत्र क्रमांक 518. अर्चिरादीनं तत्प्रथितेः. देहत्याग केलेला प्रकाश, ज्वाळा वगैरे मार्गाने अंतराळात जातो. ते मार्ग जाहीर आहेत, प्रसिद्ध आहेत. कोणीही म्हणजे मुक्तात्मा किंवा अमुक्तात्मा असा कोणीही असला तरी तो देहत्याग केल्यावर अंतराळामध्ये पुढील मार्ग ठरविण्यासाठी ज्वाळा किंवा प्रकाश यांचे आलंबन करतो. त्यासाठी अन्य काहीही मार्ग उपलब्ध नाही. हेच मार्ग जाहीर आहेत, प्रसिद्ध आहेत. बहुधा हिंदू लोक यासाठी देह कलेवर झाल्यावर त्याला अग्नी देत असावेत, म्हणजे त्या ज्वाळाद्वारे अंतराळात जायला आयतेच आलंबन मिळते. यामुळे अशाचे अंतराळात जाणे सत्वर होते. तथापि जो देह जमिनीत दफन केला जातो त्याचे पंचमहातत्वांमध्ये विलीन होण्याला भरपूर कालावधी लागतो. यामुळे अशाला अंतराळात जायला दीर्घ कालावधी लागतो. जे मुक्तात्मे आहेत ते देह कलेवर होऊ लागल्यावर त्यांचा भ्रमरंध्र मोकळा असल्यामुळे त्यांचे टाळूमधून देहत्याग करणे होते. यामुळे त्यांना त्यांच्या योग सामर्थ्यामुळे अंतराळात जाण्यासाठी प्रकाश आपोआपच उपलब्ध होतो. अशांचे अंतराळात जाणे देह कलेवर झाल्यावर तिथल्या तेथेच होते. सूत्र क्रमांक 519. वायुमब्दाद विशेषाभ्याम. अविशेष असलेला वायू पाणी देतो हे विशेष. आत्मप्रब्रह्मामधून ओम असा परममहाध्वनी झाला. यामुळे हालचाल झाली आणि त्यामधून परमवायू लहरी निर्माण झाल्या. परमवायू निर्माण झाला. ध्वनीमुळे हालचाल झाल्यावर त्यामधून वायू निर्माण झाला. हे अविशेष आहे. यात नवल ते काही नाही. आपण सहज जरी बोललो तरी हवा हलते आणि वायू निर्माण होतो. आपण अभावितपणे हात हलवला तर हवा हलते आणि वायू निर्माण होतो. चंद्राच्या आकर्षणाने समुद्रामध्ये पाण्याच्या लाटा निर्माण होतात आणि यामुळे हवा वारा वाहू लागते. परंतु त्या परमवायूमधून पाणी निर्माण होते हे विशेष आहे. हे नवल आहे. याचा संबंध पुढील सूत्रापाशी आहे. हेही मला सांगू दे की त्या काळी वायूपासून पाणी निर्माण होते हे आपल्या ऋषीमुनींना माहीत होते असे यावरून दिसते. आपले काही ऋषी वायू भक्षण करून तपश्चर्या करत असत असे जुन्या ग्रंथांमधून आढळून येते. याचा अर्थ त्यांना विशेष प्रकारे प्राणायामादी क्रियांनी वायू शरीरामध्ये खेचून त्यापासून देहाला पाणी उपलब्ध करून द्यायची क्रिया माहीत होती असे वाटते. कारण त्या काळी काही विशेष झाडाची 4 पाने खाल्ली की देहाला 4 दिवस पुरेल इतके अन्न मिळते, अशा वनस्पतींची माहिती होती. याचा उल्लेख पुण्याच्या शंकर महाराजांच्या चरित्रामधून आढळतो. ते 8-9 वर्षांचे असताना हिमालयात तपश्चर्येला गेले होते. तेव्हा ते ती पाने खाऊन भूक भागवत असत. ही पाने त्यांना कोण्या ऋषीने आणून दिली होती, परंतु दुर्दैवाने त्या झाडाचे नाव काही उपलब्ध नाही. सूत्र क्रमांक 520. ताडितोधि वरुण संबंधात. वायू संबंधाने जलापासून वीज निर्माण होते आणि मागील सूत्रांमधून सांगितल्याप्रमाणे ज्वाळा प्रकाश यांच्या सहाय्याने देहत्याग केल्यावर अवशात्मा अंतराळात जातो. तेथे तो विजेने प्रकाशित झालेल्या मार्गाने वायूच्या वाहनाने पुढील वाटचाल करतो. अशा प्रकारे ओंकारामधून वायूपासून पाणी
पाण्यापासून वीज आणि तिने प्रकाशित केलेल्या मार्गाने वायूच्या मदतीने अंतराळामध्ये पोहोचलेला अंशात्मा मुक्तात्मा पुढील मार्ग आक्रमितो. सूत्र क्रमांक 521. अतिवाहिकास्तद लिंगात. त्यांची लक्षणेच अशी आहेत की ते शीघ्र वाहक आहेत. त्याला जोडून सूत्र क्रमांक 522. उभयव्यामोहात्तत् सिद्धेः. दोघेही अज्ञ असल्यामुळे ते सिद्ध होते. याला जोडून सूत्र क्रमांक 523. वैद्युत्तेनैव ततस्तच्छुतेः. ज्ञानी सांगतात की विजेमध्ये असलेल्या तेजामुळे ते वाहून नेले जातात. मागील सूत्रांमधून उल्लेख केलेले ज्वाळा, प्रकाश, वायू, वीज हे अतिशीघ्र वाहक आहेत. त्यांच्या निर्मितीमधून तशी त्यांची लक्षणे दिसून येतात. ज्वाळा, अग्नी वरवर जातात याचा अर्थ ते हवेपेक्षाही हलके आहेत, सूक्ष्म आहेत, म्हणून तो वेगवान आहे. प्रकाश, वीज निमिषात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. वायू, पवन तर वेगवान आहेच. वाहून घेणारा अंशात्मा आणि त्याला वाहून नेणाऱ्या ज्वाळा, प्रकाश, वायू, वीज असे दोघेही सूक्ष्म आहेत. यामुळे ते अतिशीघ्र वाहक आहेत. याचप्रमाणे देह त्याग करून आलेला मुक्तात्मा किंवा अंशात्मा आणि तो आक्रमण करत असलेला योगधामेचा मार्ग असे दोघेही या अंतिम यात्रेबद्दल संभ्रमात आहेत, गोंधळलेले आहेत. म्हणजे मुक्त झालेला अंशात्मा योगधामेचा मार्ग जाणत नाही असे असूनही त्याचे मार्ग आक्रमण करणे सुलभपणे सुरू आहे. याचा अर्थच असा आहे की ज्वाळा, प्रकाश, वायू, वीज हे अतिशीघ्र वाहक आहेत. योगधामेच्या मार्गाबद्दल अनभिज्ञ असलेला मुक्त झालेला अंशात्मा अतियोग्य प्रकारे तो अंतिम योगधामेचा मार्ग आक्रमण करत आहे. कारण त्या ज्वाळामधील, त्या प्रकाशामधील, त्या वायूमधील, त्या विजेमधील मूलभूत आत्मपरब्रह्मामध्ये असलेले तेज त्यांना वाहून नेत आहे. सूत्र क्रमांक 524. कार्यं बादरीरस्य गत्युपपत्तेः. बादरी ऋषींच्या मताप्रमाणे सगुणोपासक देहत्याग करून अंतराळात निघून गेल्यावर त्याला सगुण ब्रह्म प्राप्त होते. येथे सगुणोपासक आणि निर्गुणोपासक यांना भिन्न प्रकारे मुक्ती प्राप्त होते असे प्रतिपादन केले आहे. या संबंधाने ही 8 सूत्रे आहेत. बादरायण ऋषी सांगतात की जे सगुणोपासक संचित संपून अंतराळात जातात त्यांना प्रथम सगुण ब्रह्म प्राप्त होते. यासाठी तेथे कार्य म्हणजे अनेक कार्य करणारे अशार्थी शब्द वापरला आहे. अशाने मुक्ती प्राप्त करण्यासाठी काही सगुण म्हणजे कार्यरूप उपासना केली आहे. त्यांना मुक्ती भिन्न प्रकारे प्राप्त होते. त्यांना प्रथम कार्यब्रह्म म्हणजे सगुण ब्रह्म प्राप्त होते. सूत्र क्रमांक 525. विशेषी तत्त्वाच्च. आणि अनेक विशिष्ट उपासना आहेत. अनेक उपासनांबरोबर जे अंतिम प्राप्त करायचे त्यालाही विशेषत्व सांगितले आहे. महादेवाची उपासना करायची, रामाची उपासना करायची, गजाननाची उपासना करायची इत्यादी विशेष अशा उपासना आणि त्यांच्या विशेष अशा भिन्न पद्धती. यामुळे असे मुक्तात्मे भिन्नत्वामुळे निर्गुण ब्रह्मे एकदम दाखल होत नाहीत. त्यांना अगोदर सगुण ब्रह्मे थांबावे लागते. सूत्र क्रमांक 526. सामिप्यात्तु तद्व्यपदेशः. परंतु कार्यब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म यांच्यामध्ये अंतिम मुक्ती समान आहे. यात साम्य आहे म्हणून तसा निर्देश केला आहे. कार्यब्रह्म किंवा सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म यांची अंतिम स्थिती एकच आहे. त्यात जराही भेद नाही. दोहोमध्येही
संचिताचा संपूर्ण नाश झालेला असतो. औषात्म्याच्या सभोवतीचे उपभोगांचे वलय नष्ट झालेले असते. यामुळे देहत्याग केल्यावर औषात्म्याला काहीही लटकलेले नसते. म्हणून दोन्ही प्रकारच्या उपासनांमध्ये फरक असला तरी अंतिम मुक्ती हेच फळ आहे. त्यात जराही गौणत्व नाही. मग यात फरक का होतो याचे स्पष्टीकरण या सूत्रांमधून केले आहे. सूत्र क्रमांक 527. कार्यात्यये तद्ध्यक्षेण सहातः परमभिधानात. कार्यब्रह्मामध्ये कार्याचा नाश झाल्यावर अंशात्मा परब्रह्मामध्ये मुक्त होतो. सगुणोपासना करून मुक्त झालेला अंशात्मा अंतराळामध्ये प्रविष्ट झाल्यावर कार्यब्रह्मामध्ये काही कालावधी मुक्काम करतो. तेथे ही एक प्रकारची त्याची कसोटी समजावी. कार्यब्रह्मामधील त्याच्या मुक्कामामध्ये जेव्हा त्याची कार्य करायची प्रवृत्ती पूर्ण नष्ट होते तेव्हा तो निर्गुण ब्रह्मामध्ये मुक्त होतो. असे बहुधा सायुज्य मुक्त होतात. सूत्र क्रमांक 528. स्मृतेश्च. आणि ज्ञानियांनीही असेच सांगितले आहे. सूत्र क्रमांक 529. परम जैमिनीर्मुख्यत्वात्. जैमिनी ऋषी सांगतात की कार्यब्रह्मामधून यथाकाळी त्याला आत्मपरब्रह्मामध्ये नेले जाते. सूत्र क्रमांक 530. दर्शनाच्च. दार्शनिकही असे सांगतात. सूत्र क्रमांक 531. न च कार्ये प्रतिपत्त्यभिसंधिः. तथापि आत्मपरब्रह्म प्राप्त व्हावे याचा संकल्प कार्याला अनुलक्षून नाही. सगुणोपासना ही गौणच आहे. निर्गुण ब्रह्म प्राप्त व्हावे हेच सत्य लक्ष्य आहे. यासाठी निर्गुणोपासनाच योग्य आहे. तसे नसेल तर सगुणोपासनेमुळे संचित नष्ट होऊनही मुक्त होऊनही मध्ये काही कालावधी थांबावे लागते. सूत्र क्रमांक 532. अप्रतिकालंबनान्नयतीति बादरायण उभयाथा दोषात तत्कृतश्च. कसलीही धारणा न करता जो उपासना करतो तोही ब्रह्मपद प्राप्त करतो असे बादरायण म्हणतात. कारण दोन्ही प्रकारात अनिष्ट परिणाम नाही. मागील सूत्रांमधून निर्गुणोपासना करणारे आणि सगुणोपासना करणारे यांना आत्मपरब्रह्मप्राप्ती कशी होते ते सांगून झाले. निर्गुणोपासना ज्ञानमार्ग आहे किंवा योगमार्ग आहे. येथे सूक्ष्म आलंबन आहे. सगुणोपासना हा कर्ममार्ग आहे किंवा भक्तिमार्ग आहे. येथे जड आलंबन आहे. तथापि यापेक्षा एक तिसरा मार्ग अवलंबिला जातो. तो म्हणजे नामस्मरणाचा. येथे आत्मपरब्रह्माचे नाम घेतले जाते. समोर जड अथवा मनामध्ये सूक्ष्म असे कोणतेही प्रतीक नसते. देवाचे नाव अमुक आहे असा दृढ विश्वास, श्रद्धा, भाव, भक्ती असते. त्या नामाचे वैखरी अथवा मध्यमा किंवा पश्चंती वाणीने सतत स्मरण केले जाते. अशांना त्यांच्या या उपासनेमुळे आत्मपरब्रह्माची प्राप्ती होते असे बादरायण ऋषी सांगतात. अशांना यथाकालावधी ते करत असलेल्या नामाचा जयघोष परावाणीने ऐकू येऊ लागतो. ते स्वतः वैखरी, मध्यमा, पश्चंती अशा कोणत्याही प्रकारे नामस्मरण करत नसतात. तरीही त्याला ते करत असलेल्या नामाचा जप ऐकू येतो ही परावाणी असते. सतत करत असलेला जप अशांच्या हाडीमाशी भिनतो. इतका की ते जप करत नसले तरीही आपण जप करत आहोत अशीच त्यांना अनुभूती प्राप्त होते. या योगे त्यांच्या हातून कधीही अयोगिक कृती होत नाही. त्यांचे आचरण त्यांच्याही नकळत आत्मपरब्रह्माला अपेक्षित असेच होते. कारण त्यांना स्वतःला कशातही रुची नसते.
देहाला नाईलाजाने अत्यावश्यक इतकीच अन्न वस्त्र निवारा याची सोय करतात. त्यांना नामजपाशिवाय अन्य काही करायची उर्मी नसते. त्यांना देहाचीच शुद्ध नसते. वेळच्या वेळी तहानभूक लागलेली हे समजत नाही. अशांना ब्रह्मप्राप्ती कशी होते ते पुढील सूत्रामध्ये सांगितले आहे. सूत्र क्रमांक 533. विशेषंच दर्शयती. आणि अशांना विशेष प्रकारे ते दर्शन होते. हे लोक फार भोळे, साधे, सरळ असतात. अन्य लोक देवळामधून जातात म्हणून हेही जातात. ते देऊळ म्हणून अमुक देवाचे आहे याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसते. यामुळे त्यांना सर्वच देवळामधून संचार असतो. तसेच कोणीतरी रामकृष्ण हरी असे म्हणतात म्हणून हेही तसे म्हणतात. कारण आत्मपरब्रह्माचे ज्ञान किंवा देवाचे ज्ञान नसते. तसेच त्यांना योगज्ञानही नसते. यामुळे आपण देवळामध्ये का जातो, आपण नामस्मरण का करतो याबद्दल हे लोक अनभिज्ञ असतात. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने असते की ते जेव्हा नमस्कार करतात तेव्हा तो परिपूर्ण भावभक्तीने केलेला असतो. तसेच जेव्हा ते नामस्मरण करतात तेव्हा ते परिपूर्ण भावभक्तीने केलेले असते. यामुळे सगुणोपासकांप्रमाणे हे लोक एका विशिष्ट देवदेवतेत ऋतून बसत नाहीत. याचप्रमाणे अंतिम मुक्कामाकडे त्यांची यात्राही सुरू होत नाही. ज्याचा कोणी कैवारी नाही, त्राता नाही, धाता नाही, त्याच दस्तूरखुद्द योगेश्वर कैवारी, त्राता, धाता असा असतो. यामुळे यथाकाळी अशांना ते आत्मपरब्रह्म स्वतः येऊन घेऊन जाते. हेच ते विशेष प्रकारचे दर्शन असते. असे प्रत्यक्ष आत्मपरब्रह्माकडून मुक्त होतात. अशा प्रकारे येथे 4था अध्याय 3रा पाद संपन्न झाला. हरिओम.